नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या सादरी पाड्यावर 18 मेची सकाळ काहीशी वेगळी होती। संपूर्ण गाव एका नळाभोवती जमलं होतं। लहान मुलं, महिला, वृद्ध, तरुण सगळ्यांच्याच नजरा त्या नळाकडे लागल्या होत्या। अनेकांच्या मनात उत्सुकता होती तर काहींच्या मनात भीतीही, कारण आज जे घडणार होतं त्याची अनेक वर्ष त्यांनी वाट पाहिली होती। सोलार पंप सुरू करण्यात आला। काही क्षण गेले, मग काही मिनिटं गेली, पण नळातून पाणी चाललं नाही। लोकांच्या चेहऱ्यावरील उत्साह हळूहळू कमी होऊ लागला। इतक्यात तांत्रिक बिघाड शोधण्यात आला आणि तो दुरुस्तही करण्यात आला। पुन्हा एकदा पंप सुरू झाला आणि अचानक नळातून पाण्याचा जोरदार फवारा बाहेर पडला। क्षणभर कुणालाच विश्वास बसला नाही, पण पुढच्या क्षणी एका छोट्या मुलीने आनंदाने ओरडायला सुरुवात केली, पाणी आलं, पाणी आलं। त्या एका आवाजासोबत संपूर्ण सादरी पाड्यावर आनंदाचा जल्लोष उसळला। लहान मुलं नळाखाली धावत गेली, महिलांनी हंडे आणि कळशा घेऊन नळाभोवती गर्दी केली। अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, कारण स्वातंत्र्याच्या तब्बल 78 वर्षांनंतर या गावात पहिल्यांदाच नळातून पाणी वाहत होतं। नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं सादरी हे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील एक दुर्गम आदिवासी गाव। विडंबना अशी की नदी गावाजवळ असली तरी पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना, मुलींना आणि लहान मुलांनाही दररोज डोंगर दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं। उन्हाळ्यात तर हा संघर्ष आणखीनच वाढायचा। एका हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट आणि त्यानंतर डोक्यावर पाण्याचं ओझं घेऊन पुन्हा डोंगर चढायचा। देशभरात जलजीवन मिशन सारख्या योजनांद्वारे प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पोहोचवण्याचे दावे केले जात असतानाच सादरी सारख्या अनेक दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत मात्र या योजनांचा लाभ अजूनही पोहोचलेला नाही। त्यामुळे पाण्याचा प्रश्न गावकऱ्यांना स्वतः सोडवावा लागला। याच भागात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या यंग फाउंडेशनने ग्रामस्थांसोबत अनेक बैठका घेतल्या। सुरुवातीला गावाजवळ विहीर खोदून पाण्याचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न झाला, मात्र पुरेसं पाणी मिळालं नाही। अखेर नर्मदा नदीतून थेट पाणी उचलण्याचा निर्णय घेण्यात आला। DJED फाउंडेशनने आर्थिक मदत दिली। सोलार पंप, सोलार प्लेट्स, पाण्याची टाकी आणि शेकडो मीटर लांबीचे पाईप खरेदी करण्यात आले। पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती, कारण हे सर्व साहित्य गावापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणताही रस्ता नव्हता। साहित्य वाहनाने आणून नदी किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात आलं। तिथून ते नावेत भरून नर्मदा नदी पार करण्यात आली, पण त्यानंतरचा प्रवास सर्वात कठीण होता। गावकऱ्यांनी पाण्याच्या टाक्या खांद्यावर घेतल्या, काहींनी पाईप उचलले तर काहींनी सोलार प्लेट सांभाळत डोंगर चढायला सुरुवात केली। अनेक ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नव्हती, तरीही गावातील पुरुष, महिला आणि तरुणांनी मिळून दिवसेंदिवस श्रमदान केलं। कधी 25 ते 30 जणांची टीम दिवसभर फक्त साहित्य वाहून नेण्याचं काम करत होती। काही वेळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त एकच फेरी पूर्ण व्हायची। पाईपलाईन टाकताना देखील अनेक अडचणी आल्या। सुरुवातीला एका झऱ्यापर्यंत पाईप टाकण्यात आला, पण तिथे पुरेसं पाणी मिळालं नाही। त्यामुळे आधी टाकलेली संपूर्ण पाईपलाईन पुन्हा काढून नदीच्या दिशेने टाकावी लागली। यासाठी गावकऱ्यांनी पुन्हा 2 दिवस मेहनत घेतली। सोलार पंप बसवताना तांत्रिक अडचणी आल्या। एखादी छोटी वायर किंवा नट कमी पडला तरी तो आणण्यासाठी अनेक तासांचा प्रवास करावा लागत होता। पण गावकऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी हार मानली नाही। जवळपास 2 महिन्यांच्या अथक मेहनतीनंतर अखेर नर्मदा नदीच्या काठावर सोलार पंप उभा राहिला। नदीतून पाणी उचलून ते डोंगरांवरील टाकीपर्यंत पोहोचवण्यात आलं आणि त्या टाकीला जोडलेल्या नळातून पहिल्यांदाच पाणी वाहू लागलं। हा फक्त पाण्याचा फवारा नव्हता, तो गावकऱ्यांच्या श्रमदानाचा विजय होता। तो महिलांच्या वर्षानुवर्षांच्या संघर्षाला मिळालेला दिलासा होता। तो मुलांच्या आयुष्यात परत आलेल्या वेळेचा आनंद होता। आणि तो एक प्रश्नही होता, जर एका छोट्या गावाने श्रमदान, एकजूट आणि सामाजिक मदतीच्या जोरावर 2 महिन्यात पाणी आणू शकत असेल, तर सरकारी योजनांची वाट पाहणाऱ्या इतर शेकडो आदिवासी पाड्यांपर्यंत अजूनही पाणी का पोहोचलं नाही? सादरी पाड्यावर आज नळातून पाणी वाहतंय, पण सातपुड्यात अजूनही अनेक गावं अशाच एका दिवसाची वाट पाहतायत, ज्या दिवशी त्यांच्या गावातही एखादं मूल आनंदाने ओरडेल की माझ्याही दारी पाणी आलं।